नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर हे काय आहे हे अगोदर मी तुम्हाला सांगते. तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेला जी आपण धान्य पूजतो ती मी या मटक्यामध्ये भरलेली होती. ती ही पूजा केलेली धान्य आहेत. सणामध्ये वेळ नव्हता नंतर हे धान्य प्रत्येक डब्बा घेऊन त्यामध्ये भरून ठेवायला, म्हणून मी हे 2-3 दिवस असंच ठेवलं होतं. आणि त्यानंतर मग लक्षात आलं की आपण हे प्रत्येक डब्बा घेऊन वेगळं वेगळं भरून न ठेवता आपण यापासून जी रेसिपी बनवायची आहे ती बनवून घेऊयात. त्यासाठी मग विचार केला आणि नंतर मग ही रेसिपी बनवली. असं तर हा पदार्थ बनवून बरेच दिवस झालेत, पण व्हिडिओ एडिट करायला वेळ नव्हता. त्यामुळे हा पदार्थ असाच होता राहिलेला मोबाईलमध्ये. त्यामुळे आज लक्षात आलं. मग फायनली आज मी हे एडिट करायला घेतलं आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. या अगोदर मी एका शॉर्ट्समधूनही तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. तर इथं मी काय केलेलं आहे, जी धान्य पूजेला घेतलेली होती ती सर्व इथं घेतलेली आहेत. यामध्ये मी घेतलेलं आहे मूग, तांदूळ, चणा डाळ आणि अख्खा मसूर आहे ते. गहू आणि ज्वारी आहे. तर गहू आणि ज्वारी मी आणखीन जास्त घेतले, जे मटक्यामध्ये होतं ते पण घेतले आणि आणखीन एक मोठी वाटी असं घेतले, म्हणजे पाव किलोच्या प्रमाणामध्ये असेल. म्हणजे गहू आणि ज्वारी पाव किलो म्हणजे ते अर्धा किलो झालं आणि हे जे बाकीचं धान्य आहे ते अर्धा किलो असेल. यामध्ये मी वाटी भरून नाचणी घातलेली आहे आणि मुगाची जी हिरवी मूग डाळ होती तीही मी आणखीन थोडीशी घेतलेली आहे. सोबतच धनेही असतात पूजेला ठेवलेले, तर त्याच्यातले अंदाजे 2 चमचे धने मी इथं घालून घेतलेले आहेत. यासोबत जिरं घातलेलं आहे. तर आपण जेवढे धने घेतो त्याच्या अर्धं जिरं कधीही वापरायचं असतं. तर मी इथं 1 चमचा भरून जिरं घेतलेलं आहे. तर जेवढी धान्य मला घ्यायची होती तेवढी इथं घेऊन झालेली आहेत. तुमच्याकडे याच्यातलं एक अर्धं नसेल, कमी जास्त असेल किंवा आणखीन तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये घेऊ शकता. तर एवढी धान्य मी इथं घेतलेली आहेत. धान्य घेऊन झालेली आहेत माझी. आता हे मिक्स करायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला ही जी आहेत ती भाजून घ्यायची आहेत. कारण आपण यापासून थंडीसाठी मस्त खमंग असा पदार्थ बनवतो आहे. तर इथं मी धान्य जे आहे ते कढईत भाजण्यासाठी घेतलेलं आहे. खूप जास्त असं भाजायचं नाही आपल्याला. हलकंसं मुठपोळकं म्हणजे हाताला गरम लागेल एवढंच आपल्याला भाजायचं आहे. कारण आपण यापासून भाजणीचं थालीपीठ बनवतो आहे. त्यासाठी याला खूप जास्त असं वेगळं भाजायची गरज नाही. फक्त याला खुसखुशीतपणा यावा आपल्या थालीपीठाला, त्यासाठी हलकंसं मुठपोळकं भाजून घ्यायचं आहे. तर धान्य भाजून झाल्याच्या नंतर ते पूर्णपणे थंड करायचं आहे आणि नंतर मग याचं आपल्याला पीठ करून आणायचं आहे. खूप बारीक पीठ करायचं नाही, हलकंसं जाडसर सरसरीत असं याचं पीठ करायचं आहे. म्हणजे आपलं थालीपीठ बनताना ते खुसखुशीत असं तयार होतं. त्यासाठी खूप बारीक असं दळून आणायचं नाही. तर मी हे थंड करून घेतलं आणि दळून आणलं. अगोदर सांगितल्याप्रमाणे बरेच दिवस झाले हे शूट करून, पण आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, पीठ आपलं तयार आहे. आपण पुढची प्रोसेस बनवायला सुरुवात करूयात. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. आपण पिठामध्येही घातलेलं आहे म्हणून मी ते थोडंसंच वापरले. सोबत 3-4 हिरव्या मिरच्या, एक 8 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे आपले हे पदार्थ व्यवस्थित वाढतात. आणि यासोबत मुठभर कोथिंबीर इथं मी चिरून घेतलेली आहे, ती घातली आणि हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. शक्य असेल तर बिना पाण्याचं वाटा किंवा थोडंसं पाणी घालून वाटलं तरीही हरकत नाही. मी इथं बिना पाण्याचंच वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं हे वाटून झालं आहे. तर आता आपण पीठ मळायला सुरुवात करतो आहे. तर त्यासाठी इथं मी पीठ घेतलेलं आहे माझ्या आवश्यकतेनुसार. तुम्हाला किती बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी पीठ घेतलं आहे. पीठ चाळून घ्यायचं म्हणजे हलकासा कोंडा काय वगैरे असेल तर तो निघतो. कधीही पिठाची चाळणी जी आहे ती माझी जाडी आहे, म्हणजे त्याचे वेज जे आहे ते मोठाड आहेत, त्यामुळे खूप जास्त चाळण आपलं निघत नाही. पण एक वेळेला चाळून घ्यायचे. तर पीठ चाळून इथं मी घेतलेलं आहे. यामध्ये आता बाकीचे मसाले घालायचे. त्यामध्ये मी घातलं आहे हळद पावडर आणि लाल तिखट घातलेलं आहे. आपण हिरवी मिरची वाटणामध्ये वापरलेली आहे, हे लक्षात ठेवून हे पदार्थ घालायचे आहेत. सोबतच जे वाटलेलं आपण मिक्सरमधलं वाटण होतं तेही इथं घालून घेतलेलं आहे. खूप जास्त मसाले वगैरे याला काहीही वापरायचे नाहीत. साधं सोपं करायचं आहे म्हणजे ते छान खमंग नॅचरली चव येते त्याची. मीठ घातलेलं आहे मी थोडंसं, वाटणामध्येही मीठ घातलं आहे म्हणून इथं थोडंसं मीठ घातलं आहे. एक मोठा कांदा होता तो छान बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला आहे. आणि सध्या मेथीचा सीझन आहे म्हणून मी तर भरपूर असा मेथीचा उपयोग यामध्ये केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल ती कुठलीही भाजी घाला किंवा फक्त कांदा घालून केलं तरीही हे छानच लागतं. मिक्स करून घेतले आणि पाणी घालून यामध्ये कणिक याची मळून घेतलेली आहे. तर आपलं चपातीचं पीठ जसं असतं त्याप्रमाणे हे मळून घेतले. तुम्हाला घट्ट पातळ जसं लागत असेल तसं तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मळून घ्या. वरतून तेलाचा हात लावला आहे आणि हे झाकून आपल्याला एक 5 मिनिट मुरू द्यायचे.
पीठ आपण आत्ताच मळलं आहे, त्यासाठी मुरणं गरजेचं आहे, म्हणून 5 मिनिट हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग कांद्याला पाणी सुटतं आणि आपलं पीठ आणखीन पातळ होतं. त्यासाठी फक्त 5 मिनिट हे ठेवायचे मुरायला आणि नंतर मग एक वेळेला तेलाचा हात लावून हे आणखीन अशा प्रकारे मळून घ्यायचे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते थालीपीठ बनवण्यासाठी तयार होतं. तर पिठाचा एक गोळा मी इथे काढून घेतलेला आहे. तुम्हाला किती छोटं मोठं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे बनवून घेऊ शकता. तर पिठाचा गोळा घेतलेला आहे. कॉटनचा कपडा ओला करून मी पोळपाटावरती घालून घेतलेला आहे. तर त्यावरती हा पिठाचा गोळा ठेवून पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचे. तर आमच्याकडे खरं तर असं कपड्यावरती जे थापलं जातं त्याला धपाटं बोलतात आणि जे वेगळ्या पद्धतीने आणखीन केलं जातं त्याला थालीपीठ बोलतात. ते मी पुढे तुम्हाला दाखवत आहे आणखीन. तर आता हे थालीपीठ जे आहे ते थापून माझं झालेलं आहे. आपल्या आवडीनुसार किती मोठं छोटं पातळ आपल्याला किती थापता येते तेवढं थापायचं आणि मधोमध एक वेज पाडून घ्यायचं. वेज पाडून धपाटं केलं जातं अशी म्हण आहे, पण यामधून तेल वगैरे आपल्याला घालता येतं, त्यासाठी वेजमध्ये पाडायचं आहे. तर थालीपीठ इथं माझं थापून तयार झालेलं आहे. याला वरतून थोडंसं तेल लावायचे म्हणजे ते तव्याला चिटकत नाही तव्यावरती टाकल्याच्या नंतर. आणि मग याला कपड्यासोबतच आपल्याला उचलायचं आहे. तर ते अशा प्रकारे उचलून घ्यायचं आहे आणि कपड्यासोबतच मग हे आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे. तर इथं तवा जो आहे तो तापलेला आहे. लोखंडाचा तवा मी यासाठी घेतलेला आहे. तव्यालाही मी थोडंसं तेल लावले म्हणजे चिटकू नये यासाठी. आणि मग हे थालीपीठ आपलं कपड्यासोबतच अशा पद्धतीने तव्यावर घालून घ्यायचे. वरतून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपला जो कपडा आहे तो अलगदपणे निघून येतो. कपडा काढून घेतल्याच्या नंतरही यावरती थोडंसं तेल सोडायचे. तुम्हाला वाटलं किंवा लवकर भाजायचं असेल तुम्हाला तर यावरती झाकण ठेवायचं, नाहीतर बिना झाकण ठेवताही हे छान भाजतं. तर एका बाजूला एक भाजते तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाजूला दुसरं थापून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं काम जे आहे ते पटपट आवरतं आणि नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आपलं जे थालीपीठ आहे ते लवकर बनून तयार होतं. तर एका बाजूला थापटून घेईपर्यंत दुसऱ्या बाजूला जे आहे ते तव्यावरचं भाजून झालेलं आहे. उलटण्याने हे सोडवून घ्यायचे तव्याचं आणि मग पलटून घ्यायचे. पलटल्याच्या नंतरही दुसऱ्या बाजूने हे चांगलं भाजून घ्यायचे आणि मग आणखीन पलटून आवश्यकता वाटली तर तेल लावायचे, नाही वाटली किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही लावलं तरी हे खूप छान भाजतं. तर दोन्ही बाजूनी आलटून पालटून मीडियम फ्लेमवरती हे चांगलं असं भाजून घ्यायचे. म्हणजे दोन्ही बाजूनी छान खुसखुशीत खमंग किंवा कडक कडक असं हे छान भाजलं जातं. तर संपूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचे, कच्चं ठेवायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवायचे. मस्त असं भाजून इथं तयार झालेलं आहे. तर चला आपण हे लगेच काढून घेऊयात आणि मस्त गरमागरम सर्व करायचं आहे. पाहू शकता इथे छान असं चटणी दही मी घेतलेलं आहे. त्यासोबत मस्त असं खमंग थालीपीठ जे आहे ते भाजून तयार आहे. सेम याच पद्धतीने दुसरं जे थापून घेतलेलं होतं आपण ते मी इथं भाजायला ठेवलेलं होतं, तेही छान असं भाजून झालेलं आहे. हेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि मग मस्त असे 2 थालीपीठ मी इथं बनवून घेतलेले आहेत. बाकी दुसऱ्या बाजूला घरातला नाश्ता चालूच होता. तर मस्त असं खमंग थालीपीठ इथं बनवून आहे. सोबत ही टमाटरची चटणी आहे आणि दही आहे. माझ्याकडचे तीळ संपले होते म्हणून मी इथं वरतून तीळ लावलेले नाही आहेत. वरतून तीळ लावल्याच्या नंतरही ते छान दिसतात. तर इथं जे थालीपीठ आहे ते मस्त बनवून तयार आहे. तर गरमागरमच हे खायला घ्यायचं आहे म्हणजे छान लागतं. ऑफिसला टिफिनलाही हे आपण नेऊ शकतो. पटकन होणारा पदार्थ आहे आणि दीर्घकाळ टिकतो, भूक राहते. आणि डाएट करत असाल तर तुम्ही तरीही हे खूप छान आहे खाण्यासाठी. तर आता दुसरी पद्धत कुठली आहे थालीपीठ बनवण्याची हे मी तुम्हाला दाखवते इथं. तर तव्याला तेल लावायचं आहे आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो डायरेक्ट तव्यावरतीच ठेवायचा आहे आणि मग हाताला पाणी लावून हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. पाणी लावल्यामुळे पीठ चिटकत नाही आणि आपल्याला गरम लागत नाही पीठ, त्यामुळे पाणी लावून लावून हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. तर डायरेक्ट तव्यावरती जे थापलं जातं त्याला आमच्याकडे थालीपीठ बोलतात आणि जे कपड्यावरती थापतात त्याला धपाटं बोलतात. तर अशा प्रकारे जेवढं आपल्याला थापणं शक्य होते तेवढं थापून घ्यायचं आणि नंतर मग याला असे 5 वेज पाडून घ्यायचे म्हणजे त्याच्यातून आपल्याला पाणी किंवा तेल सोडता येतं. सर्व बाजूंनी तेल सोडायचं आहे, या वेजांमध्येही सोडून घ्यायचे आणि शेवटीला चांगला असा पाण्याचा हापका मारायचा आहे म्हणजे त्याची स्टीम तयार होते आणि आपली जी थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं भाजलं जातं. लगेच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिट 1.5 ते 2 मिनिट हे चांगलं भाजू द्यायचं. म्हणजे जी पाण्याची वाफ तयार झालेली असते त्यामध्ये ते व्यवस्थित असं शिजलं जातं. त्यानंतर हे झाकण काढायचं आहे आणि मग पलटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारचं हे पलटल्याच्या नंतरही तयार होतं. यालाही दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं तेल लावून भाजून घ्यायचं आहे.
कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटली हे मला कमेंट नक्की करा. आणि आजची ही थालीपीठ बनवण्याची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी पद्धत कशी वाटली हेही मला कमेंट करा. दुसरी पद्धत कशी वाटली आमच्या गावाकडची तेही मला सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबरची गरज आहे तर नक्की सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.